गोवा महामार्गावरील लोटे MIDC मध्ये खान कंपनीमध्ये काल या ठिकाणी स्फोट झाला. आपण त्या ठिकाणी इतिहास नावाचं या ठिकाणी केमिकल बनवलं होतं. जवळपास 2 ब्लास्ट झाले. हीच परिस्थिती, हीच घटना आपण बघतोय या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय. या ठिकाणी 2 बॉयलरचे स्फोट झाले, त्याच्यामध्ये 11 जण जखमी झाले. 5 जणांवरती उपचार करण्यासाठी मुंबईला ऐरोलीमध्ये घेऊन गेले, तर बाकीच्यांवरती उपचार करण्यासाठी परशुराम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहता खूप दयनीय आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा स्फोट झाला होता. बघा, वरचे पत्रे सुद्धा उडाले होते. चिंध्या आलेल्या आहेत त्या स्फोटामध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी जे काम करणारे वर्कर असतील त्यांची नेमकी अवस्था काय झाली असेल हे या चित्रावरून दिसून येते. आणि अशा पद्धतीने हा जो स्फोट झाला आहे, इथॅल नावाचं जे केमिकल आहे ते केमिकल बनवलं गेलं होते. कोणत्या प्रकारची सेफ्टी बाळगली नसेल किंवा काय नेमकं घडलं आहे हे मात्र अद्याप झालं नसलं तरी ह्या ठिकाणी सेफ्टीचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता या ठिकाणी सेफ्टी अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी ऑडिट करून गेलेले आहेत आणि ऑडिट नंतर नेमकं ह्याला दोषी कोण ह्या सगळ्या जबाबदार असं या ठिकाणी सगळी माहिती समोर येणार आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये ही जी आपण परिस्थिती पाहतोय, बघा कशा कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दृश्य दाखवतोय. ह्या ठिकाणचे बॉयलरचे स्फोट आहे, म्हणजे बॉयलर जो आहे तो बॉयलर पूर्णपणे फुटला. 2 स्फोट झाले. 3.5 ते 4 ची घटना आणि या घटनेनंतर ह्या ठिकाणी पुन्हा हाहाकार माजला होता. अनेक ठिकाणी लोक ह्या ठिकाणी मध्ये धावत आले होते. अग्निशमन दल धावत आलं होतं आणि त्या लोकांना तात्काळ ह्या ठिकाणी उपचारासाठी मुंबई त्यानंतर परशुराम हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे. आता ह्या सगळ्या नेमकं जबाबदार कोण? कंपनीमध्ये खरंच ह्या ठिकाणी कंपनीमध्ये सेफ्टी बाळगली जाते का? कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरोलीने आलेला आहे. कारण का या ठिकाणी कामगारांची सुरक्षा जी आहे ती पूर्णपणे धोक्यात आलेली आहे. कंपनीचे मालक नेमकं काय म्हणणार हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण सेफ्टी अधिकारी काय बोलेत ही जाणून घेतलेलं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आपली भूमिका आहे ती चोख बजावलेली आहे. ठिकाणी तपासणी केलेली आहे आणि तपासणी केल्यानंतर जे काय येईल त्यावरती कोण दोषी आहे त्याच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल होतील. मात्र आता तुर्तास या ठिकाणी जे काय कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. त्यांच्या उपचार सुरू ते गंभीररित्या भाजलेले आहेत. त्यांचं पुढे नेमकं काय होईल हेही पाहणं तितके गरजेचं आहे. सिंहासन सुरू आहे आणि खरंच या सिंहासनामध्ये अनेकांचं आनंदही वातावरणामध्ये असताना ही अशी दुःखद घटना या ठिकाणी घडली आणि आता पुढे नेमकं काय होईल हे पाहण्यात तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शाहीशेख नवराष्ट्र चिपळूण. मुंबई गोवा मार्गावरील लोटे MIDC मध्ये खान कंपनीमध्ये स्फोट झाला. तर स्फोट नेमका कशामुळे झाला, काय नेमकी घटना घडली? आपले प्लॅन इंचार्ज आहे तर असं काय सांगाल, कधी काय नेमकं घडलं सविस्तर? सर, कंपनीमध्ये एक दुर्घटना झालेली आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि जे कामगार आहेत ते म्हणजे जे घटनेमध्ये ग्रस्त झालेले आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट चालू आहे. त्यातले आपले 5 जण आता जनरल वॉर्डमध्ये आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. आणि बाकीचे जे आहेत 6 जण ते पनवेल या ठिकाणी शिफ्ट करून त्यांच्यावर पण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट चालू आहे. सध्याला आपण लक्ष सगळं आमच्या जे माणसं जी जखमी झालेली आहेत त्यांच्याकडे केलेलं आहे. बाकीचं आहे ते आपण मग नंतर पाहणार आहोत. एकंदरीत हा नेमका स्फोट आहे, नेमकी घटना काय घडली सविस्तर सांगा ना. नेमकं काय घडलं, किती वाजता स्फोट झाला, किती कामगार त्या ठिकाणी होते साधारण 2-2:15च्या दरम्यानमध्ये ही घटना घडलेली आहे. त्यावेळेला तिथे आपले 11 कामगार तिथे होते. त्यातले 5 जण जे आहेत त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे आणि ते आता जनरल वॉर्डमध्ये आहेत. आणि जे 6 जण आहेत त्यांना जरा भाजलेला आहे. ते सगळेजण नॅशनल बर्न हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. बॉयलरचा स्फोट नाही सर, बॉयलरचा नाही, हा रिॲक्टरच्या वरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये स्फोट झाले. कशाने झाला स्फोट सांगू शकता? कारण सर त्याच्याबद्दल आता प्राथमिक कारण सर प्राथमिक कारण म्हटलं तर आपण स्टॅटिक एनर्जी म्हणू शकतो एक, किंवा जर दुसरा असेल तर प्रेशरमुळे सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. असं म्हटलं आता या कंपनी कुठेही सुरक्षा ज्या कामगारांची घेतली जात नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर असंही मत काय सांगाल? नाही सर, असं तर कधी होत नाहीये. असं असतं तर त्या गोष्टी तर कामगारच कंपनीमध्ये आले नसते. तसं काय असतं तर कशी सुरक्षा घेत आहे? अशा पद्धतीने स्फोट जेव्हा होतो नेमकी सुरक्षा काय किती सांगा ना. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोट होतोय, पत्रे पण उडाले गेलेले. रिॲक्टरचा स्फोट झाला. मी पण स्वतः कंपनीमध्ये काम केले, मला असं माहिती आहे. रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि रिॲक्टरचा स्फोट मी पत्रे सुद्धा उडाले गेले, चिंध्या झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली सुरक्षा नेमकी काय? सर कसं आहे, हा एक ऍक्सिडेंट आहे, अपघात आहे. त्याच्यामुळे अपघात कसा होईल हे कोण सांगू शकत नाही. आणि आपण पाहतोय की तो जो आहे विथिन सेकंदामध्ये काही वेळापुरताच तो ब्लास्ट होऊन ते पत्रे वगैरे त्या व्हायब्रेशनने फुटलेले आहेत. आणि काही वेळेला आम्ही त्या फायर फायटिंगचं पाणी जेव्हा मारलं होतं त्याच्यामुळे बरेचसे पत्रे पडून खाली आलेले आहेत. ह्याला नेमकं जबाबदार कोण? सर आता ते शोधावं लागेल. जबाबदार कोणी शोधावं लागेल. परत आता या ठिकाणी 11 कामगार, त्यापैकी 5 कामगार आता बऱ्यापैकी आहेत असं एकंदरीत सांगितलं. आणि बाकी कामगार इथे चिपळूणमध्ये ठेवले आणि इतर कामगार जे आहेत ते मुंबईच्या ऐरोलीमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. खरं पाहता तातडीने या ठिकाणी कंपनी तात्काळ त्या कामगारांना
हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे आणि आता या ठिकाणी सर्व तपासणी सुरू झालेली आहे, ऑडिट सगळं सुरू झालेलं आहे. आता नेमकं जबाबदार कोण, कशामुळे स्फोट झाला आहे सगळी माहिती समोर येणार, पण तुर्तास या ठिकाणी आपण थांबतोय. कॅमेरामॅन शाहीर निसा नवराष्ट्र. मी प्रदीप बिनताडे, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. इन्क्वायरी आमच्या डिपार्टमेंटतर्फे इन्क्वायरी चालू आहे. आता आम्ही जस्ट साईटवरती जाऊन आलेलो आहे. तर तिथं म्हणजे रिॲक्टरमध्ये स्फोट होऊन एक्सप्लोजन झाल्यामुळं सर्व स्ट्रक्चर वगैरे म्हणजे त्याचं पत्रे वगैरे ते सगळे तुटलेले वगैरे आहेत असं आढळून आलं. आणि तो एक्सप्लोजन कशामुळे झाला वगैरे याबाबत आमची इन्क्वायरी सध्या चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, प्राथमिक अंदाज काय असेल? प्राथमिक आता काय त्यांची रेग्युलरच रिॲक्शन्स चालू होती, त्यामुळे आता थोडंसं जोपर्यंत पूर्ण डिटेल्स त्याचे घेत नाही तोपर्यंत निष्कर्षापर्यंत येणं थोडंसं हे आहे. तर अजून चौकशी चालू आहे, चौकशी आणि याचा निष्कर्ष नाही. काय एकंदरीत चौकशी आणि नेमकं नाही का आता सकाळपासून आता नेमकं काय चौकशी केली, काय चौकशी म्हणजे प्रोसेस काय चालू आहे, म्हणजे प्रोसेस करत असताना त्यांनी कोणत्या पद्धतीने प्रोसेस केलेली आहे, प्रोसेसमध्ये काही डेव्हिएशन वगैरे काय झालेलं आहे का वगैरे याबाबत आम्ही हे करतोय, चौकशी करतो. तर आता डेव्हिएशनबद्दल वगैरे आता जे कोणी इन्व्हॉल्व्ह होते लोक त्यांच्याशी सगळ्यांशी बोलल्याशिवाय थोडंसं ते निष्कर्ष काढता येईल. सेफ्टी वापरली जात नाही, सरस आपण कंपन्यांमध्ये बघतो सेफ्टी वापरली जात नाही, तर कारण नेमकं सेफ्टी वापरली जात नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. तर कसं आहे शेवटी ॲक्सिडेंट वगैरे आता कसं काम करत असताना काही जर लोकांच्या हातून जर काही डेव्हिएशन वगैरे झालं तर हे केमिकल इंडस्ट्री असल्यामुळं थोडंसं हे राहते हजार्ड्स पण इंडस्ट्री आहेत. तर चुकीचं काय म्हणजे झालं तर याच्यावरती थोडेसे या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीपेक्षा याच्यामध्ये त्याचे परिणाम थोडेसे जास्त मोठे असतात. मला नेमकं जबाबदार कोण होणार? सर आता ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जर एका मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करत असेल तर ती सेफ असण्यासाठी आपण म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या ह्याच्याप्रमाणे आपण ऑक्युपायर जे मालक आहेत त्यांना जबाबदार काम करत होतो. अचानकच हात खाली ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यात काहीतरी पडलं आणि मी बाहेर आलो. किती वर्ष कंपनी काम करता? 8 वर्ष. 8 वर्ष आलं. रिॲक्टरचा स्फोट झाला ना? रिॲक्टरचा कॉलमचा झाला. कॉलमचा स्फोट झाला. कशामुळे काय झालं, काय कधी नाही सर तेवढं काय नाही. कंपनी आपल्याला सेफ्टी देते, हो सेफ्टी पूर्ण वापरली होती, सेफ्टी दिली का कंपनी? दिली, कंपनी सेफ्टी दिली होती, तरी पण हा स्फोट झाला. काय वाटतं तुम्हाला, प्राथमिक अंदाज काय असेल? काय तुम्ही इतकी वर्ष काम करताय म्हणून काय वाटतं तुम्हाला, कशामुळे झाला असेल? कॉलम रिॲक्टरचा प्रेशर कॉलम मध्ये वाढला आणि त्या कॉलमचा प्रेशर वाढल्यामुळे कॉलम फुटला. कॉलम फुटला. किती जण होते तुमचे सहकारी? टोटल 11 जण होते. 11 जण होते. मग तुम्हाला कुठे डोक्याला आणि हाताला पूर्णपणे? डोस केला आणि हाताला. डोक्याला हाताला. तुमचं नाव कसं? शिवानंद बाबराव फुंडे. कुठले तुम्ही? लातूर. लातूरचे. आता बरे आहे तब्येत? हो बरे. कंपनीकडून पूर्ण तुम्हाला सहकार्य मिळतंय? हो सध्या तरी आहे. कंपनी सगळं दिलेलं आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी थोडीशी मागं पडते असं वाटत नाही? थोडंसं पडते. थोडंसं पडते ना. जर सुरक्षा घेतली असती हा स्फोट झाला नसता. म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? हो सुरक्षा कंपनी घेतली असती तर हा स्फोट झाला नसता, बरोबर आहे ना?